तर रामभाऊ तुमचं मगाशी भाषण ऐकलं मी. हां, तर ते असं आहे की वैचारिक मंच घरून बरा असतो. स्वतः 10 अत्याधुनिक शाळेच्या सिंड्रेला वगैरे प्रकारच्या शाळा, अति मॉडर्न शाळा आणि अतिशय उच्च देशातील उच्च वैचारिक शाळा चालू करण्याचा प्रस्ताव आहे. अगदी बालशिशुवर्गापासून ते प्रौढ उमेदवार उद्योगी होईपर्यंत किंवा त्याला एखादा छोटा मोठा जॉब, गव्हर्मेंट जॉब लागेपर्यंत घडविणे उद्देश आहे. ऑफिसवर येऊन पूर्ण साक्षात्कार करेलच. तीर्थयात्रा गतिमान ठेवा. अतिशय चांगल्या प्रकारच्या तीर्थयात्रा तुम्ही घडवता. BJP ह्या तिरंग्यातील प्रत्येक अक्षर तुमच्याशी बोलेल आता रामभाऊ. हा काही चमत्कार नाही, परंतु आपल्याला कसे बरेचसे माध्यमं अशी आहेत की ती आपण अलीकडच्या काळात हाती घेतलेली नाहीत अजून. तर रामभाऊ, विचार मंच असा की दत्तप्रभूंच्या गुरुचरित्रातील जे महाआदेश किंवा शिष्यांना ज्या पराकाष्ठा करायला लावलेल्या आहेत, तीर्थयात्रा, त्यातील अतिजटिल यात्रा ह्या मेंदू तीर्थ, हृदय तीर्थ आणि ब्रह्मतीर्थावरती सुद्धा करता येतात. समाधी योग अभ्यास. परंतु समाधी योग अभ्यास आणि मणिकर्णिका हे तीर्थ सगळ्यांनाच शक्य होणार नाही. म्हणून तुम्ही घाटकोपरच्या पश्चिम लोकांना अति उत्कृष्ट तीर्थयात्रा किंवा उत्कृष्ट मरणकळा प्राप्त झाल्यानंतरचा जो 10 संस्कार आहात तो तुम्ही देत आहात. फार बरे वाटले मला, कारण की मणिकर्णिका तीर्थावरील ते अतिशय पुण्यवान पाणी त्या साधू महात्मा किंवा ब्राह्मणाच्या त्या प्रेतावरतील आणि हड्डीवरचे अस्थिवरची जे संस्कार असतात तेच त्याच्या आत्म्याला 84 तत्वातून मुक्तता देत असतात किंवा जन्म घडवत असतात. दिलीपदादाविषयी तुम्ही बरंचसं काही उच्चार केला मगाशी. मणिकर्णिका तीर्थाला तुम्ही घेऊन गेलेत त्यांना. मी तर आलोच होतो दशक्रिया विधीला. मला तिकडे स्वप्न पडलं होतं की काय सांगेत, दिगंबर भाऊचे 6 रूपं झाले, त्यातले एक रूप दिलीपदादा, आणि मला ते तुम्ही अगरबत्ती लावण्यायोग्य झाले असं इतकं पहाटे दर्शन झालं. मग मला कळलं की आपल्या घरामध्ये कोणी मनुष्य पुण्य आत्मा, तर ते चांगलंच झालं. त्यांचं वय नव्हतं पण ते परमेश्वरी गती त्यांना प्राप्त झाली. दुःखाचे सावट मला काय बोलता येत नाही रामभाऊ. मी कसे अजर अमर साधूचा अभ्यास आहे माझा, ज्ञानेश्वरी वगैरे सप्तचिरंजीव हा असा अभ्यास आहे. आणि मी चक्रधर स्वामींसारखं एखाद्याचं मडई उठून बसू शकतो अशी शक्ती मला देवाने दिलेली आहे. आता त्या मैतं उठवता उठवता मीच इथं सिद्धपुरुष झालेलो आहे घाटकोपरच्या रमाबाई नगरामध्ये, आणि ती अति उच्च अवस्था मला प्राप्त झालेली आहे. पण ते कसं असतं, पुण्य तीर्थयात्रा गुरुचरित्रातले आदेश पालन करता करता आपणच नवनाथांपैकी एक होऊन गेलो आहे. नागपूरच्या एका भूताला वाचवताना मला कर्मदरिद्री आणि अतिशय विषारी अवस्था प्राप्त झाली. त्याचं नवनाथांच्या दालनातील एक भूताने पछाडलेली अवस्था असं एक स्वरूप दाखवत होतं काल परवा. पत्रे मुद्दाम खोलले आज आणि स्वर्गातील वाट मोकळी करून घेतली. तर आपल्याविषयी न्यूनगंड किंवा निगेटिव्ह बरंचसं काही लोक बोलत असतात, पण दिगंबर भाऊच्या पालनपोषण तत्वामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज मी अतिशय धष्टपुष्ट आणि व्यायाम करणारा पट्टू झाले. पुन्हा एकदा घरातही व्यायाम योगा चालू आहे, बाहेरही करण्याचा प्रयत्न करत आहे. पण संसार सुख हे कालसर्पदोषामुळे आपल्या आयुष्यात नगण्य असल्यामुळे आपण पुन्हा एकदा अतिउच्च ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि निवृत्तीनाथांच्या वैचारिक पटलावरती साधना करत आहोत. सिद्धी प्राप्त व्हावी असा मुळीच उद्देश नाही, धनप्राप्ती व्हावी हा मुळीच उद्देश नाही. पण राजकारण सम्राट तुम्ही, राजकारणपटू, अतिशय उच्चरित्या तुम्ही राजकारण चालवत आहात, त्याबद्दल मला अतिशय धन्य वाटतं. आणि राजमुद्राही तुम्ही आता त्या ऑफिसमध्ये धारण केलेली आहे, तीच आपल्या तायवाडी मॅडमची खास
भेट आहे आपल्याला. कारण की ते दोन आत्मे दिगंबर आणि तुम्हीच आहात आणि त्यातला एक छोटासा आत्मा मी आहे आणि ते धन्य आत्मे हे शिक्षकांच्याही स्वप्नात आपण जात होतो. बाललीला, राम मिशन आणि कृष्ण मिशन. तर दिगंबर भाऊंचं शिवतत्व आहे ते आपल्यासाठी अतिशय वडील आणि अतिशय उच्च लेवलचे व्यक्ती आहेत. ते त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आज काय जे काय आहे त्यांच्यामुळे आहे आपण. तर मी पर्सनल काही गोष्टी न सांगता तुम्हाला परत समाजकारण आणि राजकारणाविषयी सांगतो आहे की त्या उच्च कोटीच्या शाळा घडविण्याचा प्रस्ताव आहे माझा आणि उच्च कोटीचा भारतही मी घडवत आहे. अतिउद्योग क्रांती डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारखी, अति आरोग्य अवस्था निकम गुरुजींसारखी, म्हणजे सिद्धपुरुष आपल्या शाळेत येतच होते, RSSचे, BJPचे. त्या काळातले सिद्धपुरुष अजर अमर साधू यांचे आपल्याला संस्कार लहानपणी झालेलेच आहे. आणि विशेष करून गारुडियानगरच्या भोलेनाथांचे संस्कार हे जादूमय आणि चमत्कारिक आहेत. भोलेनाथांनी मला असेच काही चमत्कार करून दाखवलेत की त्यामुळे मी बालपणापासून चमत्कारिकच मुलगा आहे. आणि आजही माझी कुमारावस्था संपलेली नाही आहे. मी माझे तुम्हाला फोटो पाठवतोच आणि ओरिजिनल. अजूनही मी बाल आणि कुमारावस्थेतच आहे. फक्त मला ह्या गोष्टीची खंत वाटते की सगळे पुढे गेले आणि मी अजून शाळेतला किंवा कॉलेजमधला विद्यार्थीच राहिलो, कारण की माझा कालसर्प तितका बलशाली होता. आता शेगावच्या संत शिरोमणी गजानन महाराजांनी माझे कॉलेजचं तत्त्व ते चालवतात. स्वतः अक्कलकोट स्वामींचे शिष्य शंकर महाराज हे माझ्या घरामध्ये मला दर्शन देत असतात. म्हणून घाटकोपरचं हे छोटंसं झोपडी ही अतिशय दिव्य साधूची एक कुटी झालेली आहे आणि त्या कुटीतूनच आपण सध्या राजकारण वगैरे सर्व गोष्टी परमेश्वरी चक्र वगैरे चालवत असतो. तर तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो मी. मला माहिती आहे मी थोडंसं ॲडव्हान्स बोलत असतो, पण माझ्याकडे नवनाथांची शक्तीच अशी आहे रामभाऊ की जिची मलासुद्धा व्याख्या करता येत नाही. आणि हे सगळं दत्त माऊलींच्या प्रसादामुळे होत असतं. मी तुम्हाला अगोचरपणे 1080 यात्रा झाल्या तसं दाखवतो आहे, तर त्या बालपणापासूनच्या मोजतो आहे मी की जिथे अवघे 10 पैसे किंवा 5 पैसे तिकीट होती त्या काळापासून आपण पप्पांबरोबर यात्रा करत आहे चक्रधर स्वामींच्या. आणि चक्रधर स्वामींची माझ्यावर विशेष कृपा असल्यामुळे आजपर्यंत मी अतिशय सुरक्षित जीवन जगत आहे, अतिशय पावन जीवन जगत आहे. फक्त आई गेल्यानंतर मला चमत्कार जास्त करता येत नाही, कारण की भाऊ भाऊजायांचं राज्य आहे आणि माझे खरे भाऊ तुम्हीच आहे आणि तो दिगंबर भाऊ एक. त्याच्यामुळे कसं आहे आयुष्य माझं अजून बाललीलेमध्ये किंवा कॉलेज लाईफ म्हणजे ओमसारखं जीवन चालू आहे माझं सध्या घरामध्ये. मी स्वतः स्वयंपाक करतो, स्वतः भांडी घासतो, स्वतः हे राजकारणाची कामं करतो, स्वतः ते उद्योगशैलीची NGOची कामं मी स्वतःच करतो. असंख्य गावोगाव जाऊन लोकांची सेवाही करतो. एक फुटका पैसा कोणाकडून घेत नाही मी. गाईची सेवा करतो मी, झाडं लावतो. तर आता तुमच्या कामामध्ये हातभार लावण्यासाठी मी येणार आहे घाटकोपर वेस्टला आणि घाटकोपर पूर्वचा पण उद्धार मी करणार आहे. कारण की घाटकोपर दोन्ही तीर बोलण्याचं कारण एकच आहे की माझ्या आध्यात्मिक यात्रेमध्ये मी असंख्य परमेश्वरी शक्ती प्राप्त केलेल्या आहेत आणि त्याचा समाजासमोर साक्षात्कार करण्यासाठी आपल्याकडे तेवढं तप नाही आहे, म्हणून मी वारंवार तपस्येला जात असतो. तर अशा प्रकारे एक छोटीशी व्याख्यानमय भेट मी तुम्हाला पाठवत आहे. त्याच्यामध्ये काय चुकलं बिकलं तर ते आता तुम्ही दिगंबर भाऊला सांगा, मग ते मला भेटतच असतात बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ. ओके. आणि तुम्ही घाटकोपर पश्चिमेला अति उत्क्रांत अवस्था प्राप्त केली आणि आमदारकी खासदारकी मिळून अगदी घाटकोपरच्या जीवनाचं तुम्ही चेहरा मोहराने आरसाच बदली करून टाकलेलं आहे. तुमचे सगळेच प्रोजेक्ट मला आवडतात. ते राजावाडी हॉस्पिटलचं फ्री तुम्ही राजावाडी हॉस्पिटल करणार आहात किंवा आणखी कैलास कॉम्प्लेक्सकडे 27 एकर जागा घेऊन तिथे तुम्ही थीम फॉरेस्ट किंवा खंडोबाचं मंदिर बनवणार आहात आणि अतिशय उच्च शैलीचं घाटकोपर तुम्ही बनवत असताना आम्ही RSSवाले आणि BJPवाले सगळे वाघ तुमच्यासोबत आहे. तुम्हाला अर्ध्या रात्री जरी कधी मदत लागली तर दिगंबर भाऊकडे निरोप पाठवा, त्याच्याकडे नंबर आहे माझा. मी तुम्हाला परत एकदा माझा नंबर SMS करतो, का की मधल्या काळात माझे 2-3 मोबाईल खराब झाले.
आणि आपल्या घरातली माणसं जराशी उलट्या फालट्या रस्त्याने चाललीत रामभाऊ. त्यांना दत्तप्रभूचा साक्षात्कार घडला आहे, आता आलेत परत शरण मला ते. पण दत्तप्रभू माऊलीला सोडून ते विक्षिप्त रस्त्याने गेल्यामुळे मानसिक हानी आणि आर्थिक हानी झालेली आहे घरातल्या लोकांची. तर आपल्याला तर काय पैशाचा लोभ नाही. हे तिरंगाचे जेवढे चित्र मी लावलेत ना, तसा मी माझ्या पेशीमध्ये सगळीकडे तिरंगाच आहे आता. आणि मी तिरंगाच्या माध्यमातून देशाची सेवा हेच माझं ब्रीदवाक्य आहे. म्हणून येत्या 15 ऑगस्टच्या अगोदरच 9 ऑगस्ट रोजीच मी तुम्हाला ऑगस्ट क्रांती दिवसाच्याच रोजी तुम्हाला विशेष भारतामध्ये अगदी ट्विटर वगैरे सगळे फेसबुक वगैरे सगळे सुजलाम सुफलाम करून दाखवेल तुम्हाला. फक्त राम कदम हे एकच नाव राहील तिथे. बाकी सगळी दुनिया शून्य. ओके. जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर.